वर्षामध्ये 3.5 मुहूर्त आहेत आणि या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक दिवस आहे। या दिवशी आपल्याला कुठलंही कार्य करताना पंचांगच बघण्याची जरूरत नाही अजिबात। प्रत्येक क्षण हा पवित्र आहे त्या दिवशी। आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी जे आपण कार्य करल, देवाची भक्ती केली, मिळणारं फळ हे अक्षय असतं, म्हणजे कधीही न संपणारं हे फळ असतं। एखादं कार्य आपण चांगलंच केलं, घर बांधायला चालू केलं, गाडी घेतली, उत्तम प्रकारे आपलं ते कार्य सिद्धीत जातं। या अक्षय तृतीयाच्या दिवशी एखादं आपण व्रत केलं तर या व्रताचं फळ अक्षय मिळतं आपल्याला बघा, जीवनभर मिळतं, युगेनयुगे मिळतं, जन्मांतर मिळतं। रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकणार आहोत। सुंदर अशी अक्षय तृतीयाची कथा आहे। ऐकल्यानंतर जीवनाची नौका सुंदररित्या पार होईल। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीया आणि यालाच आपण अक्षय तृतीया असं म्हणतो। पौराणिक कथेनुसार या दिवशी आपण जे कार्य करतो त्याचं मिळणारं फळ हे अक्षय असतं आणि त्यामुळेच या दिवसाला अक्षय तृतीया अशी आपण म्हणतो। प्रत्येक महिन्यामध्ये बघा शुक्ल पक्षात तृतीया ही शुभ असते, परंतु वैशाख महिन्यातली शुक्ल पक्षातील जी तृतीया आहे अतिशय शुभ मानलेली बघा। पुराणामध्ये, ग्रंथामध्ये याचं रहस्य सांगितले सगळं। या दिवशी केलेलं जे कार्य आहे याचं फळ अक्षय असतं। कित्येक जन्मापर्यंत या फळाचा लाभ मिळतो। आपल्या कर्मानुसार पुढे जन्म जरी किती आपल्याला मिळाले तर प्रत्येक जन्मामध्ये या कर्माचं फळ निश्चित लाभदायक आपल्याला मिळतं। या दिवशी आपण कुठल्याही कामाची सुरुवात करू शकतो। सगळ्यांना माहिती बघा, घर बांधायला चालू करतो आपण, गाडी घेतो, नवीन कपडे घेतो, ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे सोनं खरेदी करतो, त्यावेळेला हे जे कार्य आहे ते पूर्तत्वात जातं बघा। परंतु अक्षय तृतीया का साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेचं फळ नक्की काय मिळतं? अक्षय अक्षय का म्हणतात? रहस्यमय कथा आहे बघा, अतिशय रहस्यमय। ही कथा ऐकल्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की तुम्ही व्रत करताल आणि नक्की तुम्ही फुल ना फुलाची पाकळी आपल्या औपतीप्रमाणे नक्की दान करताल। तर मित्रांनो, प्राचीन काळामध्ये धर्मदास नावाचा एक वैश्य राहत होता, सदाचारी होता। देव, ब्राह्मण, देश, धर्म याच्यावरती तो श्रद्धा ठेवायचा बघा। आणि अक्षय तृतीया व्रताची त्याला माहिती मिळाली, ग्रंथामधून त्याने वाचलं अक्षय तृतीयाचं रहस्य। याच अक्षय तृतीयाच्या दिवशी या धर्मदास वैश्यानं लवकर उठला बघा, ब्रह्ममुहूर्ताला गंगेमध्ये जाऊन स्नान केलं, विधीपूर्वक देवी देवतांची त्याने पूजा केली आणि या अक्षय तृतीयाच्या दिवशी गरिबांना त्यानं दान केलं, ब्राह्मणांना दान केलं। त्याच्या औपतीप्रमाणे अनेक त्या गावामध्ये रोगी लोक होती, अपंग लोक होती, त्यांना त्यानं दान केलं। त्याचं वय झालेलं होतं, भरपूर वय होतं, तरी सुद्धा या अक्षय तृतीयाच्या दिवशी या वैश्यानं उपवास केला हो। आपल्या पितरांची सेवा केली, मनोभावे स्मरण केलं त्यांचं। अनंत उपकार असतात आपल्या पितरांचे बघा, वाड वडिलांची, आजोबांची, त्यांचं सगळ्यांचं स्मरण केलं, त्यांच्या नावानं जीव घातलं बघा यानं, या वैश्यानं। आणि हाच वैश्य त्याच्या कर्मानुसार, वयानुसार त्याचा मृत्यू झाला आणि नंतर पुढे हाच वैश्य दुसऱ्या जन्मामध्ये कुशावती नगरीचा राजा झाला। आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यानं केलेलं जे दान आहे, पूजा आहे, यामुळे तो राजा महापराक्रमी प्रतापी राजा बनला। त्याच्याकडे एवढं धन होतं की अक्षय तृतीयाच्या दिवशी या राजानं फार मोठा एक यज्ञ केला। हजारो वर्षापूर्वी राजे महाराजे बघा यज्ञ करायचा आणि यज्ञाला फार मोठी संपत्ती लागत होती, तसा या राजानं फार मोठा यज्ञ केला। 10 देशातून लोक म्हणजे साधू संत त्या ठिकाणी हा यज्ञ पाहण्यासाठी आला। हा यज्ञ एवढा मोठा होता की देवांनाही मोह आवरला नाही। त्रिदेव त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी या राजानं केलेला यज्ञ पाहावयास त्या ठिकाणी आले। आणि या राजाला एवढं धन संपत्ती असून सुद्धा बघा श्रद्धा व भक्तीचा या राजाला अहंकार झाला नाही कधीच। तो वैभवशाली राजा होता, परंतु धर्मापासून तो कधीही विचलित झाला नाही बघा। कित्येक लोकांच्याकडे संपत्ती आली की गर्व येतो त्यांना, परंतु या राजाला गर्व आला नाही, कारण या अक्षय तृतीयेचं सगळं हे पुण्याची कमाल आहे बघा। आणि हाच राजा बघा, या राजाचा मृत्यू झाला राजाचा, परंतु पुढल्या जन्मी परत बघा हा राजा चंद्रगुप्त नावानं हा राजा परत जन्मास आला बघा। केवढं मोठं पुण्य अक्षय तृतीयेचं। स्कंद पुराण, भविष्य पुराण
याच्यामध्ये उल्लेख आहे बघा की वैशाख शुक्ल पक्षातील जी तृतीया आहे ही फार महत्वाची आहे बघा. अतिशय प्रत्येक क्षण हा पुण्यवंत आहे. आणि याच अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा रेणुका माता आणि या रेणुका मातेच्या पोटी परशुराम यांचा जन्म झाला. साक्षात भगवान विष्णुदेव अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी. आजही आपण पाहतो कोकणची भूमी ही प्रत्यक्ष परशुरामाने निर्माण केलेली भूमी असं म्हणतो आपण. आणि याच कोकणच्या भूमीमध्ये म्हणजे चिपळूण कोकणात अशी अनेक मंदिरे आहेत परशुरामांची. त्या ठिकाणी जन्म उत्सव हा अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा आजही साजरा केला जातो अगदी धुमधडाक्यात. कोकणची भूमी म्हणजे बघा स्वर्गासारखी सुंदर आहे आणि हीच भूमी परशुरामानं निर्माण केली. आणि याच दिवशी परशुरामाचं पूजनाला फार महत्व आहे बघा, कारण साक्षात विष्णुदेवांचा अवतार आहे. परशुराम हे ब्राह्मण कुळात जन्माला आले परंतु क्षत्रियासारखे वागत होते. ज्या वेळेला सीता मातेचं स्वयंवर होतं ना राजा जनकाच्या राजदरबारी, त्याच वेळी प्रत्यक्ष परशुराम त्या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्रांना आपला धनुष्य दिला. अखंड या विश्वाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी तो धनुष्य त्या ठिकाणी परशुरामानं प्रभू रामचंद्रांच्या हाती दिला. आणि स्वतः परशुराम त्या ठिकाणी संन्यासी जीवन व्यतीत करण्यासाठी निघून गेले. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. आणि फक्त त्यांच्याजवळ एक फरशी कुऱ्हाड राहिली आणि म्हणूनच त्यांना परशुराम म्हटलं जातं. या अक्षय तृतीयाच्या दिवशी मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावं आणि लवकर उठून गंगेमध्ये स्नान करावं. आता आपल्याकडे गंगा नदी नसेल तर आपल्या घरी स्नान करावं, गंगेचं स्मरण करावं. ते पाणी आपल्या बादलीतलं घेताना बघा तरी सुद्धा गंगेच्या स्नानाचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. गंगेचं स्मरण करायचं, भगवंताचं स्मरण करायचं, पूजा करायची भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अतिशय मनापासून त्या दिवशी पूजा करायची आपण. आणि भगवंताची पूजा केल्यानंतर आपण ब्राह्मणाला दान करावं. आपल्या औपतीप्रमाणे जशी औपत असेल तसं नक्की दान करावं. या दिवशी बघा हा जो मोसम आहे तो गरमीचा मोसम आहे. आता गरमीचा मोसम असल्यामुळं गरमीच्या बाबतीत ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या नेहमी दान करा बघा. गरिबांना ज्याला खरंच गरज आहे त्याला ते दान करायच्या. ज्या वस्तू तुम्ही दान करताल त्या वस्तू जीवनभर तुम्हाला कमी पडणार नाहीत बघा. युगे न युगे वर्षानुवर्ष जन्मांतर जन्मांतर म्हणजे किती तुमचे जन्म झाले तर त्या वस्तू तुम्हाला कमी पडणार नाही हे आपलं पुराण त्या ठिकाणी सांगते बघा. जीवनामध्ये मित्रांनो आपण किती कमवलं तर काही घेऊन जाऊ शकत नाही बघा. फक्त केलेलं आपण पुण्य घेऊन जाऊ शकतो. बंगला गाडी पैसा काही घेऊन जाऊ शकत नाही बघा. आपण डोळ्यानं पाहतो की जळलेली चितेकडे जर नीट पाहिलं तर काय घेऊन जातो आपण? काही घेऊन जात नाही. केवळ आपला अहंकार आहे आपल्याबरोबर आणि स्वार्थ त्याच्या पोटी आपण जीवन जगतोय बघा. म्हणून मित्रांनो चांगलं काम करा, चांगलं कार्य करा, पुण्य कमवून हे पुण्यच घेऊन जाऊ. अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की आपण दान करा बघा. जे गरीब लोक आहेत त्यांना कपडे दान करा बघा. खरे गरीब आहेत भांडी दान करायची, ब्राह्मणांना दान करायचं आणि देवाची भक्ती करायची. अहो एखादा पार्लेचा पुडा एखाद्या गरीबाला जर तुम्ही दिला ना गरीब मुलाला तरी सुद्धा ते तुम्हाला फळ त्याचं मिळणार बघा. हे निश्चित आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी. सुंदर अशी मित्रांनो ही कथा अक्षय तृतीयाची बघा. एका राजाला कित्येक जन्म हे फळ मिळालं बघा अक्षय तृतीयाचं. अगदी सोपं आहे. आपल्या ग्रंथावरती विश्वास ठेवा, आपल्या वडिलांच्यावरती विश्वास ठेवा. आणि दुसरं म्हणजे बांधवांनो अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे बघा. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करा, त्यांच्या नावानं जेवण घाला. आपण सोपं आहे हो त्यांचं स्मरण करत. त्यांनी आपल्यासाठी करून ठेवले, त्यांनीच करून ठेवले सगळं. सुंदर अशी कथा आवडली असेल मित्रांनो तर एक चॅनलला लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.